भगवत कृपा उपस्थित आहे। आपण एकट्याने भगवंताला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा झुंदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा झुंदेजीच्या आदेशाप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ खरबी येथील संपूर्ण सेवकाच्या सहकार्याने सामूहिक जनरल हवन कार्य आज नुकतेच सकाळी पार पडून एका भगवंताच्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून रॅलीला सुरुवात झाली आणि ती रॅली कार्यक्रमाच्या स्थळी येऊन पोहोचली आणि लगेच चर्चास्थळाचे लोकार्पण होऊन पाहुण्यांच्या हस्ते लोकार्पण झाले आणि लगेच दीप प्रज्वलित होऊन भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा झुंदेजी आई वाराणसी आई यांच्या फोटोचे पूजन होऊन माल्यार्पण झाले आणि आलेल्या पाहुण्यांचे सुद्धा स्वागत झाले, शब्दरूपी स्वागत झाले आणि गीतरूपी सुद्धा स्वागत झाले। या संपूर्ण कार्यामध्ये बैठकीमध्ये संपूर्ण कार्यातून सुरुवात झाली आणि एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच आमचे सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुंदेजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांच्या कार्याला वेळोवेळी सहकार्य करणारी आमची सर्व सेवकांची आई वाराणसी आई ह्या सुद्धा आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। कोणताही जरी कार्यक्रम आयोजित केलेला असतो तर त्या कार्यक्रमाला अध्यक्षाची जरूरत असते, म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आणि चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत मार्गदर्शक श्रीमान्य आमचे मोठे बंधू हरचंदजी लांजेर भाऊ चिखलारेडी हे सुद्धा उपस्थित आहेत। भाऊंना माझा नमस्कार। आजच्या बैठकीचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर अंतर्गत मार्गदर्शक श्रीमान्य लांजेर काकाजी कोटगाव हे सुद्धा उपस्थित आहेत। त्यांना माझा नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ अंतर्गत मार्गदर्शक परसुळे येथील विलास भाऊ वंजारी हे सुद्धा उपस्थित आहेत। भाऊंना माझा नमस्कार। आणि आदरणीय मंच कार्यकारी मंडळी मार्गदर्शक मंडळी खरबी येथील सरपंच उपसरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आणि संपूर्ण गावातील सेवक सेविका बालसेविका आणि खरबी येथील पोलीस पाटील बाहेरून आलेले सर्व सेवक सेविका बालसेविका या सर्वांना माझा एक साथ नमस्कार। आकाश में अंगार लगे झलझल करे संसार। आकाश में अंगार लगे झलझल करे संसार। अगर बाबा झुंदेजी धरती पर ना होते तो जल जाता सभी सेवकों का संसार, सभी सेवकों का संसार। तर पहा बाबांनो, हा आपल्याला महान त्यागी बाबा झुंदेजींनी एका परमेश्वराची प्राप्ती करून आपल्याला असा अंबर असा मार्ग या कलियुगामध्ये निर्माण करून दिलेला आहे। या जगामध्ये किती साधू संत झाले, किती ऋषीमुनी झाले, त्यांनी सुद्धा परमेश्वराची प्राप्ती केली, परंतु त्यांच्या प्राप्तीमध्ये आणि महान त्यागी बाबा झुंदेजीच्या प्राप्तीमध्ये फरक आहे। तो कसा? कारण त्यांनी आपला परिवार साईडला ठेवून परिवारातून मुक्त होऊन त्याने परमेश्वराची प्राप्ती केली, परंतु आमचे महान त्यागी बाबा झुंदेजी यांनी आपल्या परिवार साधून परमात्माची प्राप्ती केली। ह्यावर आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला हा या कलियुगामध्ये असा एक परमात्मा कसा मार्ग त्या महान त्यागी बाबा झुंदेजींनी आम्हाला मिळवून दिली, परंतु ते समजण्याची गरज आहे। बाबांनी ज्यावेळेस परमेश्वरी शक्ती प्राप्त केली
ती काही साधेपणाने महानपैकी बाबा जिंदगीला प्राप्त झाली नाही. त्याकरिता बाबांनी शब्द आणि इनाम हा परमेश्वराला दिला आणि तो परमेश्वराला शब्द आणि इनाम हा प्रिय असतो. म्हणून आपल्याला महानपैकी बाबा जिंदगीने त्या परमेश्वराची प्राप्ती केली आणि ते प्राप्ती करून त्यांचा परिवार साधवला आणि आपल्याला या जगाकडे वळले तर हे जगही सुद्धा त्यांना असेच वाटू लागले की दुःखात कित्येक गोरगरीब दुःखी कष्टी रोगाने ग्रासलेले या जगामध्ये जे परिवार होते त्या परिवाराकडे त्या महानपैकी बाबा जिंदगीने लक्ष वेधला. त्यावेळेस बाबाला खरंच असं वाटलं की माझ्या परिवारासारखे हे तरी मी या परमात्म्याच्या प्रचार आणि प्रसार जरी केलो तर खरंच हा संपूर्ण जग हा सुखमय होऊ शकतो. आणि ते कार्य त्या महानपैकी बाबा जिंदगीने केले. महानपैकी बाबा जिंदगीने जरी ते परमेश्वरी प्राप्ती केली नसती तर आपण या ठिकाणी एकत्र आलो नसतो. बाबांनी आपल्याला जातीभक्त दोन सांगितले, नर आणि नारी. आपल्याला कोणताही समाज हा सांगितलेला नाही. कारण महानपैकी बाबा जिंदगीने ती कृपा अपाट प्राप्त करून संपूर्ण दुःखाचा मेहनत करून आपल्याला सुखमय जीवन दिला. परंतु आपण फार हुशार असतो. कारण आपल्याला समजायला पाहिजे की महानपैकी बाबा जिंदगीने या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून एका चर्चा बैठकीच्या माध्यमातून हवनकार्याच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या माध्यमातून या चर्चा बैठकीमध्ये माझा सेवक येईल आणि तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून ते आपले दुःख दूर करतील. याकरिता आम्हाला ही चर्चा बैठक त्या महानपैकी बाबा जिंदगीने 1966 ला आपल्या निवासस्थानातून चालू केली. ही चर्चा बैठक कोणाच्या आदेशाची नाही. कारण महानपैकी बाबा जिंदगीला मालूम होतं की या कुटुंबामध्ये हा आलेला परिवार फार असा अडाणी असेल, दुःखी असेल, दुःखाने व्याकुळ असेल तर या बैठकीतून माझा सेवक काहीतरी अनुभव घेऊन जाईल आणि आपला परिवार सुखमय करेल. आणि तेच आपण केलं आणि आपले परिवार सुखी झाले. महानपैकी बाबा जिंदगीने आपण घाटावर गेलेले लोक आज आपण तटावर बसवले. परंतु फंतजी बाबा महानपैकी बाबा जिंदगीने घाटावर आपल्याला ताटावर बसवले. परंतु काही अजून परिवार आहेत माझ्यासारखे समजा सेवक चतुर असतात आणि तो ताटाचा अजून घाटावर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आहे मोहमाया अहंकार. महानपैकी बाबा जिंदगीने सांगितलं की मोहमाया अहंकार मी पण हा जरी आपण त्यागला तर खरंच आपण परमेश्वर शक्ती आपल्याला जागृतरित्या साथ देतो. बाबांनी तत्वशब्द नियम 66 4 दत्ता पुराण हा आम्हाला 12 खडीमध्ये दिला आणि त्या 12 खडीची आज आपल्याला आवश्यकता आहे. आपले कुटुंब कसे साध्य करता येईल त्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. तर त्याकरिता आपल्याला या चर्चा बैठकीचा हा सत्संग आता कुंभमेळा आहे. त्या कुंभमेळ्यामध्ये अनेक आले बिचारे ते स्नान करायला जातात. परंतु आम्हाला महानपैकी बाबा जिंदगीने कुठे जाण्याची गरज नाही. आम्हाला हा कुंभमेळा आमची चर्चा बैठक आहे. म्हणून या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपले जीवन आपले कुटुंब कसे साध्य करता येईल त्या पद्धतीने साध्य करायला पाहिजे. कारण बोलणारे खूप आहे. कारण मी इथं आलो या म्हणजे शिकण्याकरिता आलो, काही शिक्षण देण्याकरिता आलो नाही. कारण की मला शिकायचं मरेपर्यंत आम्हाला शिकायचं आहे. म्हणून मी जास्त बोलत नाही. मी या ठिकाणी आपल्या शब्दाला इथेच विराम देतो आणि सर्वांना माझा नमस्कार करतो.